माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजित पवार साहेब, सुनेत्रा आत्या पवार साहेब, डेप्युटी साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आणि इथले आपले सगळे राहुलभैया मोठे असतील, सुरेश बिराजदार साहेब असतील, तानाजी सावंत साहेब, रवी गायकवाड साहेब, ज्ञानराज चौगुले साहेब, पूर्णतः आपला अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया कशी पार पडली, मतं कशी तुम्ही बघितलं एकदम सोपं होतं. वरी काय झालं 45-9 झाले, त्यामुळे काय बदल झाले. त्यांनी मोठेपणा घेऊन बिनविरोध केला असता तर अजून चांगलं झालं असतं. आपला अनुभव पाठीशी आहे अध्यक्ष मागच्या कामात काय पुढचं नियोजन काय असेल अजेंड्यावरती कामं मागच्या वेळेस एकदम कोरी पाठी होती, त्यामुळे जास्त आता मला माहिती आहे काय काय प्रॉब्लेम पण असणार आहेत आणि काय काय करू शकतो. निश्चित 4 क्षेत्रात सभापतीच्या निवडी झाल्या तर आमचं पूर्ण बॉडी बसल्यानंतर जे जे प्रश्न येतील आणि आता आहे मनामध्ये पण पुढच्या ह्याच्यामध्ये सांगतो तेच मी म्हटलं पुढच्या ह्याच्यात तसं शिक्षण पाणी वगैरे म्हणता येईल, पण माझ्या मनामध्ये सध्या शेतरस्ते हे मेजर आपल्या जिल्ह्यातले घ्यावे, कारण माल आता पाण्याने येतं आहे आणि आता पाणी महाग झालं आहे. या ह्याच्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य माझं नेहमीच आवडीचं राहिलं, पण त्याचबरोबर शेतरस्त्यांवर प्राधान्य द्यायचं मनात आहे आणि महिलांचं बचत गटाचं ट्रेनिंग, कारण महिला आरक्षणावर आम्ही निवडून आलो, 2 जणी महिला